अंट्यामेटच्या 7व्या भागात तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं होतं की मीनूला विनंती करतो एक रात्र राहू देण्यासाठी. तर मीनू म्हणते, असं तर तुझं नाव जॉनी नाही आहे, पण खोली तर दुसरी अडवते आणि म्हणते तसंही आपल्याकडे लोक कमी आहे आणि हे लोक आपल्या आधीच आले. तर मीनू म्हणते ठीक आहे, पण आम्हाला त्रास नको व्हायला. तर म्हणतो मी आभारी आहे. आणि हे जेव्हा तो जियांगचेनला सांगतो तेव्हा तो म्हणतो, तुझ्यासारखा उडाणटप्पू प्रेमीच त्या मुलींना समजावू शकत होता. ताई ऐकलं काय म्हणतो हा? जियांगचेन, मला माहीत आहे तू माझ्या हुशारीवर जोडतो. तुम्ही बिना भांडण नाही राहू शकत का? पण ताई, मीनू ज्या जीनबद्दल बोलत होती तो जीन कोण आहे? तर जियांगचेन म्हणतो, आणखी कोण असेल, आपल्यासारखाच एक माणूस असेल. त्यात तो जियान कुटुंबातला आहे तर सर्वात लहान जिंग जुआन असेल. हे ऐकून ताई लाजून निघून जाते. म्हणतो, बरं हे खरं आहे का? जिन कुटुंबातील लोक नेहमी अमिरी दाखवत फिरतात. वेटर पुन्हा म्हणतो, मला माफ करा, तुम्ही इथे नाही राहू शकत. ही खोली तुम्हाला आताच खाली करावी लागेल. नेक्स्ट सीनमध्ये आपल्याला जिन जुआन येताना दाखवतो, जो स्वतःची बढाई मारत असतो. तो तिथल्या टेबलबद्दल तिच्या कप्पाबद्दल पण बोलतो, चाय पितो आणि थंडी आहे म्हणून सांगतो. आणि शेवटी माझी खोली दाखवा असे म्हणत तिथल्याच सैनिकांना घेऊन जातो. ते खोलीकडे निघतात. रस्त्यात त्यांची भेट ताईशी होते. ताईच्या डोळ्यात प्रेम दिसतं. जिन जुआनला पण ताई आवडते, पण तो सांगू शकत नाही. जिन जुआन म्हणतो, तुम्हाला भेटून बरं वाटलं. ते एकमेकांना नमस्ते करतात. जियांगचेन म्हणतो, तुम्ही पण लहान कुळाला शिक्षण घेण्यासाठी घुसू जात आहे का? नौकर म्हणतो, नीट बोला आमच्या सरकारशी. कोणी मोठ्याने बोललेलं आवडत नाही त्यांना. जिंग जुआन नौकरला अडवतो, तुम्ही पण इथेच थांबले का? जियांगचेन म्हणतो, हो, आम्ही इथेच थांबण्यात इच्छुक आहोत. नौकर म्हणतो, पण आम्ही सर्व खोल्या भाड्याने घेतलेल्या आहे, त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे जावे लागेल. म्हणतो, पण आम्ही पहिले आलो होतो. नौकर म्हणतो, तर काय झालं? तुम्ही निवास मालकाशी बोला. आता ही धर्मशाळा आमची आहे आणि आमचे सरकार कुणासोबत राहत नाहीत. जिंग जुआन काहीच बोलत नाही. ही कोणती बिमारी आहे? प्रेमी युगल कमी आणि मागचेच जास्त बोलतात. म्हणतो, शिक्षणासाठी प्रत्येक कुळातील निवडक लोक भाग घेऊ शकतात, पण जिनचे लहान मुलं, तुम्ही तर पूर्ण कुटुंबच घेऊन आले. हा देखावा कशासाठी? नौकर म्हणतो, आम्ही त्यांचे सेवक आहोत, समजलं? तर म्हणतो, हो, याचा अर्थ आम्ही जे ऐकलं ते अगदी बरोबर आहे. मी ऐकलं लहान कुटुंब शिस्तबद्ध आणि कडक आहे, पण तुम्ही तर सारे नौकर घेऊन आले. मला भीती वाटत आहे की त्यांच्या चुकीमुळे तुम्हाला लाजिरवाणी वेळ यायला नको. ताई टोकते तर म्हणतो, मी तर यांना प्रेमाने समजवत होतो. पुन्हा नौकर म्हणतो, तू आमच्या सरकारांचा अपमान केला? तुझ्या कुळात हे शिकवतात का? म्हणतो, मी कुठे अपमान केला? तुझ्यात हिंमत असेल तर तू माझ्याशी लढ. कुटुंबाला मधात कशाला आणतो? आता मात्र जिन जुआन आणि जेन एकमेकांना केविलवाणी बघतात. ताई म्हणते, वुशियान, जेन, आपण निघूया चला. जिन जुआन, आम्ही येतो. ताई सामान बांधून निघायला लागते. तोच दरवाजावर जिन जुआन उभा असतो. दोघेही एकमेकांना पाहत असतात. नौकर कानात सांगतो, सरकार ही तुमची खोली नाही. जिंगचांग म्हणतो, मला माफ करा कुमारी जेन, मी चुकून या खोलीत आलो. म्हणतो, माफी मागायचं सोंग का करता? आता तर पूर्ण खोल्या तुमच्याच आहे. जिंग जुआन जायला लागतो तर म्हणतो, मी आजपर्यंत जिन कुटुंबियांचा मान सन्मान खूप ऐकला होता, पण आज खरं कळलं. जुआन हात झटकून निघतो, पण जेनला खूप दुःख होतं आणि हे पण बघतो. ते बाहेर जातात, पण निमंत्रणपत्र तिथंच विसरतात. बाहेर निघताच म्हणतो, हा जिंग जुआन स्वतःला काय समजतो? त्याला काय वाटते? धर्मशाळाचा मालक झालाय का तो? मला तर एक घोट दारू पण प्यायला मिळाली नाही. जेन म्हणतो, आपल्याला राहायला जागा नाही आणि तुला दारू आठवत आहे? दिसत नाही ताई किती निराश आहे? म्हणतो, माहीत नाही जियांग काकाने या नमुन्यामध्ये काय पाहिलं आणि ताईचं लग्न याच्याशी जोडून दिलं. तर आता आपल्याला गुसू शहरचे मुख्य द्वार दाखवलेले आहे, जिथे पहारेकरी म्हणतो,
निमंत्रण पत्राशिवाय कोणी आत जाऊ शकत नाही. तर व्ही म्हणतो, मी 1000 वेळा तुम्हाला सांगत आहे की चुकून आमचे निमंत्रणपत्र हरवले आहे. हे बघा, सूर्य मावळणार आहे आणि तुम्ही आम्हाला रात्री बाहेर तर झोपू देणार नाही ना. मग एक काम करा, तुम्ही तुमच्या सरदाराला बोलवा, ते माझ्या ताईला ओळखतात. पहारेदार म्हणतो, ठीक आहे, तर तुम्ही सूर्य मावळेपर्यंत इथंच थांबा. व्ही म्हणतो, आणखी किती वाट पाहणार? तर ताई म्हणते, व्ही विषयान स्वतःवर ताबा ठेव. वडिलांनी सांगितले होते, कोणतीही परिस्थिती येऊ संस्कार विसरायचे नाही. इथे एंट्री होती लान्सांची, जिथे व्ही त्याला पहिल्यांदा बघतो. जियांग चेंग म्हणतो, हा लानचा दुसरा मुलगा वांगजी असणार. हा आपल्याला आत नेऊ शकतो. एक व्यक्तीला घायल अवस्थेत नेताना दाखविले. त्याला व्ही बघतो आणि चेनने विचारल्यावर सांगतो की हा जिवंत वाटत होता. त्याच्यावर कुणी जादूटोणा केला असणार. लान्सान विचार करतो, हा फक्त बघूनच या व्यक्तीला ओळखत आहे, म्हणून तो व्हीकडे बघतो. जियांग चेंग पुढे येऊन स्वतःचा परिचय देतो, बहिणीचा देतो आणि त्याच्या भावाचा पण परिचय देतो आणि सांगतो, आमचे निमंत्रणपत्र हरवलेले आहे, कृपा करून आम्हाला आत येऊ द्या. लान्सान, निमंत्रणपत्र नाही तर आत येऊ शकत नाही. व्ही म्हणतो, बघा, आम्ही यंगमॅनवरून आलो आहोत. इतका दूरचा प्रवास करून सूर्य मावळण्याआधी चालत आलो आहोत. एक निमंत्रणपत्र नाही म्हणून तुम्ही अडवत आहात. तुमच्याकडे पाहुण्यांचा असं स्वागत केलं जातं का? लान्सान, निमंत्रणपत्राशिवाय आत येता येणार नाही. व्ही म्हणतो, आमच्यावर विश्वास करा, पत्र हरवलेलं आहे, आम्हाला आत येऊ द्या. तर लान्सान म्हणतो, ते पहिले शोध आणि मग ये. लान्सान जायला लागतो. हे पाहून व्ही ओरडायला लागतो. तर लान त्याला चुप्पी श्राप देतो. हे पाहून मला खूप हसायला आलं. एक तर व्ही बोलकार आणि तोंड बंद केलं तरी तो आवाजाने परेशान करतो. पेहरेदार म्हणतो, सरकारने तुमचं तोंड बंद केलं आहे, आता तेच तुमचा आवाज वापस करू शकतात. काही वेळाने जादू खतम होणार. आत न येऊ दिल्यामुळे सर्व लोक बाहेर शेकोटी पेटवून बसतात. पण जियांग चेंग चिंता करत असते. त्यामुळे चेंग म्हणतो, ताई, तू चिंता करू नको, व्ही निमंत्रणपत्र आणण्यासाठी धर्मशाळा गेला आहे. ताई म्हणते, मी त्याची काळजी करतच नाही. जीन जियान आणि व्ही विषयान यांच्यामध्ये कोणते भांडण नको व्हायला बस. तर चेन म्हणतो, जोपर्यंत त्याचं तोंड खुलणार नाही तोपर्यंत सर्व ठीक आहे. मला वाटते तो मिनूशी बोलत असेल. ताई म्हणते, तुला तर माहीत आहे तो खूप हळवा आहे. आपल्या परिवाराविषयी कोणी त्याला काहीही बोललेलं सहन होत नाही. ते बोलतच असतात की त्यांना एक पांढरशुभ्र तलवार दिसते आणि हा सीन इथेच कट. व्ही निमंत्रणपत्र घेऊन मुख्य दार समोर येतो, आवाज देतो, पण त्याला कोणीच दिसत नाही. म्हणून तो आत जाण्याचा प्रयत्न करतो. पण अदृश्य जादू त्याला अडवते. म्हणून तो एक मंत्र दरवाजावर मारतो आणि दारातील सर्व जादू नष्ट करतो. तो आतमध्ये शिरतो आणि डायलॉग मारतो, हे छोटे छोटे जादू मला नाही थांबवू शकत. म्हणजे त्याला काळी जादू ही लहानपणापासूनच येत होती आणि तो त्यात पारंगतही होता. दरवाजा बंद असल्यामुळे तो घरावर चढतो. त्याला कोणी बघण्याचा भास होतो. बघतो तर लान्सान चेहऱ्यावर शून्य भाव ठेवून घुरटल्यासारखा व्हीकडे बघतो. दरवाजाचा जादू नष्ट केल्यामुळे लानला कळतं आणि तो तिथे उभा होतो. व्हीला काही सुचत नाही, म्हणून तो हसतो आणि म्हणतो, काय योगायोग आहे ना, आपण पुन्हा भेटलो. लान्सान, घनघोर शांतता. व्ही म्हणतो, तसं तुम्ही इतक्या रात्री इथे कसे? झोप नाही येत आहे का? घनघोर शांतता. व्ही म्हणतो, बघा लान, मी माझ्या ताईला भेटायला आलो आहे आणि माझ्याकडे निमंत्रणपत्र पण आहे, हे बघा. लान म्हणतो, तू न कळवता आत आला आहे. तू नियम तोडले. रात्री जो पण येतो त्याला सकाळपर्यंत वाट पाहावी लागते. तू 2 नियम तोडले. एक तर तू आत आला आणि तू दारू पण घेऊन आला. तुला शिक्षा होणार. व्ही म्हणतो, माझा ऐका, मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलो. मला तुमचे नियम माहीत नाही, पण यानंतर असं होणार नाही. तसंही ताई आणि भाऊच्या शोधण्यामध्ये हे झालं, पण तुम्ही मला एकदा सोडा, फक्त एकदा. असं म्हणून तो जायला लागतो. तोच लान तलवार घेऊन समोर येतो.
पर्याय म्हणून वी त्याला एक दारूची बॉटल पुढे करतो आणि म्हणतो, यामध्ये खूप मस्त दारू आहे, बॉटल पण तुम्हीच ठेवा आणि मला जाऊ द्या. पुन्हा लान म्हणतो, मला हूल देण्याचा प्रयत्न केला, तिसरा गुन्हा. वी म्हणतो, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही नेहमीच नियमाचे पालन करता का? संध्याकाळी पण काही कारण नसताना माझं तोंड बंद केलं, म्हणून आता मला जाऊ द्या, कळलं? काही न बोलता खूप काही बोलणं हे लहानसांकडून शिकायला पाहिजे. जबरदस्त एक्सप्रेशन. तर हा होता 7वा भाग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगाल. बाय बाय.